अजब रमा राघवची जोडी। अहो माझं ऐका ना, अहो निदान मला आत तरी येऊ दे। बरं राघव काय म्हणतोय ते तरी ऐकून घ्या। हे बघा, असा डोक्यात राग घालून काय होणार आहे सांगा बरं। जरा शांत राहून विचार करा ना। अहो मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो। अहो ऐका, निदान माझ्या प्रश्नाचं उत्तर तरी द्या। शालिनी, आता मला कुणाशी बोलायचं नाहीये, मला एकट्याला सोडा। आता यांना कसं आणि काय समजावू तेच मला कळत नाही। देवी आई, तुझी कृपा दृष्टी ठेव। मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, सगळं त्यांच्या मनासारखं होऊ दे। हे असं समजायला नको होतं आबांना। राघव अश्विनींना हे सगळं मुद्दाम केलं। तिने ठरवून चुकीच्या वेळेला आणि चुकीच्या पद्धतीने अंकल गुरुजींना सगळं सांगितलं। ते कळलंय मला, पण ह्यामुळे रमा आबा दुखावले गेलेत आणि ते आपल्याला नको होतं। आपण सगळं आबांना सांगणारच होतो, फक्त योग्य वेळ यायची वाट बघत होतो, म्हणजे त्यांना आपल्याला समजून घेणं सोपं गेलं असतं। पण राघव, आता आपण काय करायचं हे काही कळत नाही। आपण अंकल गुरुजींची सगळं क्लिअर बोलूया का? प्रयत्न केला होता मी आबांशी बोलण्याचा, पण ते माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाहीयेत, तसेच निघून गेले ते। अरे पण मग आपण पुन्हा प्रयत्न करू ना। जोपर्यंत ते आपलं ऐकत नाही तोपर्यंत आपण ट्राय करत राहायचं राघव। प्लीज असं नको व्हायला की आपण त्यांना आपली बाजू सांगितलीच नाही। त्यांचा निर्णय काही असू दे। बरोबर आहे तुझा। चल आपण आत्ताच बोलू आबाची, आणि तू रडू नको रमा, मी आहे ना तुझ्या बरोबर। आबा निदान दरवाजा उघडतात का ते तरी बघूया आता। देवी आई, गजाननाला सुबुद्धी दे। आई, होईल ना ग सगळं ठीक? काय सांगावं बाई, मला तर आता या मुलांचीच काळजी वाटते। आता खरी मजा येणार आहे। रमा, राघव, आज अश्विनीकडून अनावधानाने मला जे काही कळलं ते खरं आहे? बोला, मी ऐकतोय। तुम्हाला तुमची बाजू मांडायची आहे का? हो आबा। आबा, आमच्या मनात काय आहे हे तुम्हाला कळायलाच। रमाला मी पहिल्यांदा भेटलो ना तेव्हा ती खूप वेगळी मुलगी होती आबा, खूपच वेगळी। म्हणजे ऑफिसमध्ये आमची साधी मैत्री सुद्धा होऊ शकली नाही। पण मग रमा आपल्या घरी राहायला आली आणि तिच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली आबा। आज रमामध्ये जो काही आमूलाग्र बदल घडलाय ना, तो आपण सगळ्यांनीच अनुभवलाय। आपल्या घराने रमाला जे जे शिकवलं त्यावरून रमाने तिचं वागणं बदललं। आज रमावर जे काही संस्कार आहेत ना
ते सगळे तुम्हीच दिलेले संस्कार आहेत आबा. आणि रमाचं हे बदललेलं रूप मला खरंच खूप आवडतं आबा. आबा, रमा माझी एक उत्तम मैत्रीण आहेच, पण त्याचबरोबर मला खात्री आहे की रमा एक उत्तम पत्नी आणि या घरासाठी उत्तम सून होऊ शकते. आणि शिवाय आपल्या घरातल्या माणसांसाठी रमाच्या मनात किती ओढ आहे, किती प्रेम आहे, हे वेगळं सांगायची गरज आहे का? रमावर मी फक्त प्रेम करतो इतकंच नाही, तर एक व्यक्ती म्हणून तिचा आदरही तितकाच करतो. मी आज पूर्णपणे गुंतून गेलोय रमामध्ये. आबा, मला माफ करा, पण आता माझ्या पत्नीची जागा मी आता दुसऱ्या कुठल्याच मुलीला देऊ शकत नाही. अंकल गुरुजी, मी बोलले तर चालेल? अंकल गुरुजी, ज्या भावना राघवच्या आहेत त्याच भावना माझ्या, आणि फक्त राघवसाठी नाही तर पुरोहित कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. आता हीच माझी फॅमिली, कारण ह्याच कुटुंबाने मला दाखवून दिलंय की मी खरी कशी आहे. माझं मला आता जाणवलंय की मी खूप वेगळी आहे. हॅपी रमा आहे, रिस्पॉन्सिबल सेन्सिबल रमा. अंकल गुरुजी, आतापर्यंत तुम्ही मला या कुटुंबातली मुलगी म्हणून एक्सेप्ट केलं, पण आता मला या घरातली सून म्हणून सुद्धा एक्सेप्ट करा ना. आज तुम्ही दोघं पकडला गेलात म्हणून हे असं एवढं सगळं बोलता. नाहीतर मला कधी कळलं असतं, कोण जाणे. नाही, कुठलीच गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवण्याचा आमचा उद्देश नव्हता, कधीच नसेल. सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्हाला सांगायच्याच होत्या. आम्ही फक्त योग्य वेळ यायची वाट बघत होतो, पण आम्हाला तुमची परवानगी घ्यायची होतीच. आणि मी परवानगी दिली नाही तर आबा, शालिनी, रमा आणि राघवच्या नात्याबद्दल तुला आधीपासून माहित होतं? आरुषी, लावण्य, ते काय काय झालं? काही हवंय तुम्हाला? नाही, ते मी पिझ्झा पार्टी करते, सो तुम्ही जॉईन व्हा.
कम ऑन. मानसी म्हणाली होती मला की आरुषीला चीज बर्स्ट पिझ्झा आवडतो. राईट? गेस व्हॉट, माझाही फेवरेट येतो. पण मानसी आंटीला कसं समजलं हे? अगं तूच सांगितलं असशील. नाही, आमच्यात असं काही बोलणं झालंच नाहीये. आय थिंक वरुणने सांगितलं असेल. राईट. ओके देन मी ऑर्डर करते. हा चालेल. आम्ही प्लेट्स आणि चमचे पाणी वगैरे सगळं. येस आणतो. येस येस. तू पण ये गं. ब्रावो लावण्या, तुला जसं हवंय तसंच घडतंय. इथे मी आणि मानसी रमा राघव आणि वरुण आरुषीला वेगळं करण्याचं प्लॅनिंग करतोय आणि ही मूर्ख मुलगी त्याच सेलिब्रेशनचा पिझ्झा एन्जॉय करते. हे तर डबल सेलिब्रेशन झालं. ठीक आहे, सगळ्यांनी कान उघडं ठेवून ऐका. रमा परांजपे या घरची सून होऊ शकत नाही. माझी प्रेमविवाह बद्दलची मतं तुम्हा सगळ्यांना माहिती होती ना. राघवा, तरी तू असा वागलास आणि वर माझ्यापासून लपवाछपवी केली. अरे या मुलीशी नातं जोडण्याची तुझी हिंमतच कशी झाली? आबा मला माफ करा, माझं चुकलं. मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी आधीच सांगायला हव्या होत्या. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे, पण प्लीज प्लीज माझ्या आणि रमाच्या लग्नाला परवानगी द्या आबा, प्लीज. जीव गेला तरी माझी परवानगी मिळणार नाही. नाही नाही अंकल गुरुजी, प्लीज असं नका बोलू. मला या घरची सून व्हायचंय. प्लीज अंकल गुरुजी, प्लीज. सून व्हायचं या घरची? रोहितांच्या घराच्या उंबरट्याला पाय लावायची तुझी लायकी नाही आणि म्हणे मला या घरची सून व्हायचंय. अहो असं नका ना करू. मुलांना एक संधी तरी द्या. बस शालिनी, तू तर बोलूच नकोस. हे तुझ्या सगळ्या लाडाचे परिणाम आहेत. बरं बरं गजानना, बरं मग तू काय ठरवलंयस? जे मी खूप आधी करायला हवं होतं. म्हणजे सर, बाहेर आणि परत या दिशेला वळून बघायचं नाहीस तू. नाही अंकल गुरुजी, प्लीज प्लीज असं म्हणू नका. आबा असं करू नका, असं क्रूर होऊ नका आबा. थांब राघवा, या मुलीशी तुझं कधीच लग्न होऊ शकत नाही. आजपासून तुमच्यातलं नातं संपलं कायमचं. यापुढे तिचं तोंड देखील बघितलं असतं खबरदार. नाही नाही अंकल गुरुजी, प्लीज प्लीज असं नका म्हणू ना. प्लीज प्लीज. नीट गजानना, अंकल गुरुजी, अहो
असं काय करताय तुम्ही? असं करू नका बाबा, आमचा जरा तरी विचार करा. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. राघव, तुझ्या आयुष्यात काय चांगलं काय वाईट हे तुझ्या या बापाला चांगलं कळतं. मला शिकवायची गरज नाही. असो, माझा निर्णय झालाय. येत्या 8 दिवसात तुझं आणि अश्विनीचं मी लग्न लावून देणार आहे. शेवटी माझ्या मनासारखंच झालं. मला हेच हवं होतं. मला हेच हवं होतं. हेच हवं होतं मला. म्हणजे स्वप्न होतं. असू दे, हे स्वप्न खरं व्हायला आता फार दिवस उरले नाहीयेत. आणि मी परवानगी दिली नाही तर काय झालंय? मी मगापासून पाहतोय सगळेजण एकमेकांशी अगदी कामापुरतं 2-4 वाक्यच बोलताय. अरे दरवर्षी या सुमारास आपलं घर आवाजाने दणाणून गेलेलं असतं. हे अशा दुर्मुखलेल्या चेहऱ्याने तुम्ही गणपती बाप्पाचं स्वागत करणार आहात का? आणि इतकं काही घडलेलं नाहीये घरात, तेव्हा बाप्पाचं स्वागत उत्साहातच झालं पाहिजे. काय, चला लागा तयारीला. हो बाबा, चला चला कामाला लागूया. चला. हा पूजा, विड्याची पानं आहेत. हो, आणले तर. हा. चला पूजा बाळा, इकडची सगळी तयारी झाली आहे ना? हो, झाली आहे बा. छान. बरं शालिनी, गणपतीचा पाट, त्यांचं वस्त्र हेही काढून ठेवलंयस ना? हो हो. चालेल. काका, हा. सगळी तयारी झाली. आता फक्त बाप्पाचं मखर ठेवायचं तेवढं आहे. मी माझं मखर आणते. आणि माझं मखर हा अश्विनी,
पुरोहितांच्या गणपतीची प्रतिष्ठापना कधीही विकतच्या मखरात केली गेली नाही आणि ती यापुढेही होणार नाही. रमा, तू बनवलेलं मखर घेऊन ये. आबा, ते मकर हो त्याला ना रंग न रूप. अशा मकरामध्ये बसवायचा का गणपती आपण? का नाही, सुंदर झालंय की ते मखर. आणि पूजा, रमाने ते मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने केलेलं आहे, त्यामुळे त्याचा रंग रूप दर्जा बघण्याची काहीही गरज नाही. त्याच्या मागच्या भावना महत्वाच्या. जा रमा, मखर घेऊन ये. हो